मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जरांगे यांनी मुंबई येथे जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे। त्यांच्यासह लाखो मराठा बांधव हे आंदोलनासाठी मुंबईला बुधवारी रवाना होणार असून दरम्यान वैजापूर तालुक्यातील सवंतगाव येथे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मंगळवारी रात्री बैठक झाली। या बैठकीत सर्व जाती व धर्मातील लोकांची उपस्थिती होती। दरम्यान मनोज पाटील जरांगे यांच्या या लढ्याला या बैठकीत उपस्थित सर्व जाती व धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला आहे। परंतु प्रत्येक पक्ष आपण सगळे राजकारणात काम करत असताना प्रत्येक लोकांचं धोरण काय असतं का राजकीय ओबीसी मराठा दलित बांधव मुस्लिम हा वाद जर अविरत चालला तर त्यांची राजकीय पोळी भाजली जाते। परंतु आता सध्याचा सुशिक्षित समाज आहे तो आता कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाही। मी म्हणत नाही का भाजप सरकार चुकीचं आहे, कारण सर्वच राजकीय पक्ष हे चुकीचे, कुठल्याही एका पक्षावर आपण दोष देऊ शकत नाही। फक्त त्यांना सत्ता भोगायची असते। गावला पण तसं असतं, तुम्हाला सांगतो एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो तर 500 लोक असतात, परंतु राजकारण न करता आज या ठिकाणी बसले सर्व समाजाचे लोक आहेत। तुम्हाला समाज वाटतं वैजापूर तालुक्यात भाऊ खरोखर सवंतगाव नगरी 1 नंबर म्हटलं तर अवघड ठरणार नाही। 2-5 आमच्यासारखे राजकीय लोक सोडून द्या कदाचित असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहे, माळी बांधव आहे, धनगर बांधव आहे, जोशी बांधव आहे, आमचे सुतार बांधव आहे, न्हावी बांधव आहे, आदिवासी बांधव आहे, म्हणजे सर्वच समाजातील घटक या ठिकाणी उपस्थित आहेत। यापूर्वी एवढा प्रतिसाद नव्हता, पण लोकांना कळायला लागलं आपण एक आहोत, एकूणाच्या सुख दुःखात आपण असतो। म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे उद्या जो आपल्याला 4 वाजता इथून निघायचं आहे त्यासाठी आपले अजित भाऊ गाड्या असतील, गणेश मुकदम असतील, 2 गाड्या तयार आहे। त्यांना बी येत असं त्यांनी स्वतःचे कपडे 2 दिवसात शेताचे गणेश मुकदम बोलले आपल्याकडे असलं पाहिजे। आणि सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे की शक्यतो आपण तिकडे जात असताना आपण कुठल्याही गाडीला काही म्हणजे आपल्याकडून दगडफेक होणार नाही, कुठल्याही समाजा बाबतीत आपली चुकीची भावना निर्माण होणार। आपला उद्देश काय फक्त मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून घोषणा देता नाही, कोणाला आपण चुकून बोललं नाही पाहिजे, कोणाचाही मान सन्मान तुटला नाही पाहिजे। सुद्धा मराठा समाजाने आणि येणाऱ्या आमच्या बरोबर जे येणारे दलित उभी सगळ्यांना विनंती करतो की आपण ते सुद्धा पक्ष पाळलं पाहिजे असं माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला 4 वाजता इथून निघाल्यानंतर आळ्या भाटा मार्गे आपल्याला उद्याचा मुक्काम शिवनेरीला करायचा आहे। आपण शिवनेरीच्या मुक्कामानंतर मग तिथून आपण मुंबई जाणार आहे। आता काही आपण आल्याचं कोर्ट वगैरे पण तसं काही नसतं, जनता जनार्दन नसते आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आता ग्रुपवर नवनाथ गोचेंनी टाकलेलं अधिकृत तसं कोर्टाचा काही निकाल नाही, परंतु काय असतं काहीतरी एखाद्या बाजू 1-2 खोडसाळ असतात, राज्यात पण असतात, त्याचं काही गांभीर्य नाही। प्रत्येक समाजामध्ये खोडसाळ माणसं असतात, त्याच्यामुळे ते काही कोणी मनावर घ्यायची काही बाब नाही। परंतु माननीय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश येताना दिसतं। राहिला सगळी सोयऱ्याचा विषय तर आपण ज्यावेळेस तिथं जाऊ तर सरकार निश्चितपणाने आपल्याला आरक्षण देणार यात मात्र शंका नाही। त्याच्यामुळे आपल्याला 8 दिवस 10 दिवस राहायची वेळ येणार नाही, कारण मुंबई सारख्या ठिकाणी जर एवढा समाज ज्यावेळेस जाईल त्यावेळेस निश्चितच सरकार एक तर सरकार पोहोचेल किंवा त्याला आरक्षण आपल्याला द्यावं लागेल हे तुम्हाला 100% सांगतो। कारण आता खासगीमध्ये लोकांची मिटिंग झालेली ते म्हणे तयारीतच म्हणे आरक्षण द्यायला, परंतु आपला रेटा आपण तिथं गेलो पाहिजे। आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव जमल्याबद्दल सर्व सकल मराठा बांधवाच्या वतीनं त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनात तुम्ही आले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। जय शिवाय।